नमस्कार. उमेद आयेशच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज काही मी तुमचा खूप जास्त वेळ घेणार नाही. मात्र जे काही फोन मेसेज येत आहे त्या सगळ्यांना उत्तर म्हणून पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये तुमचं जे रोड मॅप आहे तिथून पुढच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने असणार आहे किंवा कशा पद्धतीने रोड मॅप जर तुम्ही ठेवत असाल तर निश्चितपणे तुम्हाला पद मिळणार आहे. या सगळ्या संदर्भामध्ये एक पुढचे 5-7 मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. म्हणून याला नावच दिलेलं आहे की स्ट्रॅटेजी लेक्चर. सर्वात महत्वाचं जर काही असेल तर ती स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही जी तयारी आहे ती आपल्याला आजपासून म्हणजे 25 एप्रिल पासून 13 मे पर्यंत कशा पद्धतीनं रणनीती ठेवायची आहे आणि आपलं रुटीन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, आपण नोट्स कुठल्या वाचल्या पाहिजे, लेक्चर कुठले पाहिले पाहिजे, किती वेळ पाहिले पाहिजे, प्रश्न कोणते सोडवले पाहिजे, प्रश्नांचा सराव कशा पद्धतीने केला पाहिजे आणि दिवसभरातला आपल्याला जो काही वेळ मिळतो, आपण नोकरी करत आहोत की सुट्टीवर आहोत, या सगळ्या संदर्भाने मी या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नंबर 1, अभ्यासाचं जे वेळापत्रक आहे ज्यामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ जे आहे यामध्ये इथे लक्षात घ्या की सकाळी तुम्ही नोट्स वाचा. सकाळी काय वाचा? नोट्स या ठिकाणी तुम्ही वाचा, कारण सकाळी सकाळी ह्या सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात राहतात. मात्र फक्त नोट्स वाचत असताना ग्रोथूर करू नका. तर ते नोट्स वाचत असताना तिथे कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर सुद्धा थोडासा विचार करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. कारण आपली जी एज मॅच्युरिटी आहे, आपण काही आता 5व्या-10व्या वर्गामध्ये नाहीये किंवा 12वीत नाहीये. आपली एज मॅच्युरिटी अशी आहे की शासनामध्ये आपण 7-7, 10-10 वर्ष, 12-12 वर्ष, 15-15 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. बऱ्याचशा बाबतीमध्ये आपण हे जे शब्द वापरतो या ठिकाणी त्याच्याशी फॅमिलियर आहोत, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट, दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही 100% त्या ठिकाणी काय करा? पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे MCQ ची प्रॅक्टिस करा. इथे तुम्हाला दुपारी एक पेपर आहे आणि सायंकाळी एक पेपर आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त हा प्रश्नांचा सराव करण्याचा प्रयत्न करा, कारण इथे प्रश्नाची प्रॅक्टिस खूप जास्त गरजेची आहे. कारण तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ही बाब इथे कायम लक्षात असू द्या. तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे, मात्र तुम्हाला त्या 60 मिनिटात उत्तरच देता येत नसेल तर त्या नॉलेजला काही अर्थ नाहीये, किंवा 60 मिनिटानंतर तुम्हाला आठवत आहे, काही अर्थ नाहीये. तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला 60च मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. त्यानंतर इव्हनिंगचा जो पार्ट आहे, इव्हनिंगच्या पार्टमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता थोडाफार करण्याचा प्रयत्न करा. इथे काही खूप जास्त प्रश्न नसतील, कारण याचं कारण असं आहे की तुमची पोस्ट ही विभागीय आहे आणि विभागीय परीक्षेमध्ये तुम्ही पात्र होण्यासाठी म्हणजे इथे येण्यासाठी, शासनामध्ये येण्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यापूर्वी कधीतरी केलेलंच आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून टेक्निकल प्रश्नही या ठिकाणी जास्त असतील आणि इव्हनिंगचा जो पूर्ण वेळ आहे तो रिव्हिजनला द्या, कारण रिव्हिजन खूप जास्त महत्वाचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा तो म्हणजे ऍक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक्सचा वापर त्या ठिकाणी करा. म्हणजे आठवून पाहत चला की मला हे कलम अधिनियमाची दिसते, त्यानंतर ही योजना दिसते, ती कधी सुरू झाली, का सुरू झाली, काय पॅरामीटर्स त्याच्यासाठीचे आहे, या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात ठेवा आणि आठवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. वेगवेगळे जे नियम महाराष्ट्र नागरी सेवेच्या संदर्भातले आपल्याला दिलेले आहे, महिला व बाल विकासाच्या संदर्भातल्या योजना असतील, कायदे असतील आणि महत्वाच्या जे काही पॉइंट आपण नोट करून ठेवलेले आहे ते या ठिकाणी रिव्हिजन करण्याचा तुमचा वैयक्तिक प्रयत्न त्या ठिकाणी सुरू ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त वाचू नका. आता एखादं कंटेंट या ठिकाणी तुम्ही वाचत आहे, समजा मी याला म्हणेल आरटीआय 2005 तुम्ही वाचत आहे, मग आरटीआय वर विचारलेले प्रश्न पण लगेच वाचा आणि तिथे कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचा जो काही मी अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे, त्या प्रश्नांच्या याच्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाज येतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तिथे जास्तीत जास्त पद्धतीनं विचार कसा करता येईल इथे आपल्याला लक्षात ठेवा आणि स्वतःला त्या सगळ्या कंटेंटवर आधारित प्रश्न विचारा की मी 3 मध्ये काय पाहिलं, 4 मध्ये काय पाहिलं, 5 मध्ये काय पाहिलं, बरोबर आहे, यामध्ये कलमांची संख्या किती आहे, प्रकरण किती आहे, नियम किती आहे, असं थोडं त्या ठिकाणी आठवून पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. जिथे काही नियम असतील, काही अपवाद आहे, त्या सगळ्या बाबी इथे निश्चितपणे स्वतःला प्रश्नात्मक अशा पद्धतीनं आठवण्याचा प्रयत्न करा. मात्र हे सगळं करत असताना निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. कमी फोन उचला. फोन कोणाला करण्याचा काही प्रश्नच येत नाही 13 मे पर्यंत. आणि जे काही फोन आपल्याला येतात ते खूप जास्त महत्वाचे असेल तर रिसीव्ह करा आणि त्यांना सुद्धा 13 मे नंतरची डेट द्या त्या सगळ्या कामांसाठी, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट, शॉर्ट नोट्स रिव्हिजनवर तुम्ही भर द्या. म्हणजे एक जर तुमचा कायदा 50 पेजचा असेल तर त्याला तुम्हाला 2 पेज मध्ये बसवता आलं पाहिजे. अशा पद्धतीचे काहीतरी एक छोट्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत ते तुम्हाला
लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण याचा फायदा तुम्हाला शेवटच्या दिवशी खूप जास्त होणार आहे किंवा शेवटच्या 2-3 दिवसामध्ये खूप जास्त होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक टॉपिक एका पानात किंवा जास्तीत जास्त 2 पानामध्ये बसला पाहिजे, असं त्या ठिकाणी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. टॉपिक म्हणजे काय, तर आता महाराष्ट्र नागरी सेवेचा जो नियम आहे तो एकाच पेजमध्ये आपल्याला बसवता आला पाहिजे. काय, कारण काही बाबी ह्या आपल्याला पटकन लक्षात राहतात, ज्या बाबी लक्षात राहत नाही त्यालाच फक्त वारंवार 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 रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. चार्ट्स आणि टेबलचा वापर करा, कारण बरेचसे चार्ट्स मी आता तुम्हाला बनवून दिलेले आहे आणि काही चार्ट्स अजून बनवतो तुमच्यापर्यंत, ते पाठवण्याचा निश्चितपणे आजच प्रयत्न करतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. शेवटच्या दिवशी या सगळ्या बाबींचा खूप जास्त उपयोग होणार आहे. एक, मायक्रो नोट्सचा. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक टॉपिक आपण जे काही एका पेज मध्ये बसवतो त्याचा, आणि हे जे काही चार्ट्स वगैरे आपण करतोय की हा नियम आहे, हा नियम या वर्षी लागू झाला, हा नियम या वर्षी लागू झाला, हा नियम या वर्षी लागू झाला, अशा पद्धतीचे जे चार्ट्स आहे हे तुम्ही या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ज्यांचं करणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी आज मी हा सगळा चार्ट करून निश्चितपणे तुमच्या सगळ्याच ग्रुपवर पाठवून देतो. जे काही पेड ग्रुप असतील आणि फ्री ग्रुप असतील, पेड आणि फीचा आता विषय राहिलेला नाही आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुमच्यातली सुद्धा बरीचशी मंडळी अशी होती की ज्यांना या आपल्या बॅचची फीज ही जास्त वाटत होती, मात्र त्या बॅचच्या मागे कष्ट सुद्धा तेवढेच जास्त आहे. कारण आपण एखादी बॅच रन करतो त्यावेळेस फक्त बॅच रन करत नाही की तिथे 100% निकाल देणे हाच आपला प्रयत्न असतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या, कारण या ऑनलाईनच्या जगामध्ये खोटं काही चालत नाही, सगळं काही खरं आहे. युट्यूबवर तुम्ही पाहून घ्यायचं आणि त्यानंतरच विचार करायचा का ही मंडळी परीक्षेच्या पॅटर्ननी व्यवस्थितरित्या तयारी करून घेत आहे की नाही, हे तुम्हाला फक्त 5 मिनिटात कळते. जास्त वेळ कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. ओके, चला नेक्स्ट. आता अंतिम टिप्स मध्ये ह्या 2-3 बाबी लक्षात ठेवा. या 2-3 बाबी लक्षात ठेवा. याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला सर्व ग्रुपवर, तुमच्या स्टेट लेवलच्या सगळ्या ग्रुपवर सुद्धा फ्री करून देतो, आणि सोबतच आपला क्लासचा जो ग्रुप आहे टेलिग्रामचा तिथेही टाकतो. आणि तुम्हाला पर्सनली सुद्धा जी मंडळी बॅचला एनरोल झालेली आहे, टेस्ट सिरीजला एनरोल झालेली आहे, त्यांच्यापर्यंत निश्चितपणे ही पीडीएफ येऊन जाईल. सर्वात महत्वाचं एमसीक्यू महत्वाचे आहे. डेली असा एकही दिवस नसेल की इथून आता 25 तारखेपासून 13 मे पर्यंत तुम्ही दररोज प्रश्न वाचले पाहिजे. वेगवेगळ्या 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 विषयांचे भरपूर सारे प्रश्न तुम्ही वाचणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि नोट्सची रिव्हिजन करा, कारण सक्सेस मिळवण्यासाठी रिव्हिजन मल्टिपल पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह बाबी सहजासहजी आपल्याला लक्षात राहत नाही, त्यासाठी वारंवार 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 रिव्हिजन त्याची करणं अपेक्षित आहे. योजना ज्या आहेत त्या तोंडपाठ करण्यावर भर द्या, आणि सोबतच टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. ही घेतली, ती घेतली, ती घेतली, 4 घेऊन टाका, काही फरक पडत नाही, पण जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रश्नांचं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यावर विशेष करून या दिवसामध्ये भर द्या. म्हणजे आजपासून 25 एप्रिल पासून 13 मे पर्यंत तुम्ही एवढ्या बाबी करणं अपेक्षित आहे असं मला वाटते. आणि जी मंडळी याआधी थोडाफार काहीतरी अभ्यास केलेला आहे किंवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा आता या उर्वरित दिवसामध्ये म्हणजे 25 एप्रिल पासून 13 मे पर्यंत जे लोक या पद्धतीने अभ्यास करतात, मी तुम्हाला डॉट सांगतो, तुम्ही मुलाखतीला पात्र असाल. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मुलाखतीच्या टप्प्यावर पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी भेटणारच आहोत. आपल्या डिपार्टमेंटल सीडीपीओची आपली सुद्धा टेस्ट तुम्हाला ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र ज्यांना लागते त्यांनी आपल्या ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डेमो टेस्ट एकदा पाहून घ्या की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट अशी आपली कशी आहे, टॉपिक वाईज टेस्ट कशी आहे, प्रश्नांची क्वालिटी कशी आहे, दर्जा कसा आहे, आयोगाशी तो जुळतो का, याचा एकदा विचार करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करा. चला नेक्स्ट. आणि आपली ही बॅच आहे, ही बॅच आपण तुम्हाला फास्ट स्वरूपामध्ये सुद्धा आणून दिलेली आहे. ज्यावेळेस सुरुवातीला जाहिरात आली नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेस ज्या मंडळींनी आग्रह केला होता त्यांच्यामुळे ह्या बॅचची रचना खरं तर झालेली आहे, तुमच्यामुळे झालेली आहे. ही बाब लक्षात घ्या, कारण माझ्या सगळ्या दिवसभराच्या शेड्यूल मध्ये ही बॅच करणं माझ्यासाठी त्यावेळेस सुद्धा अवघडच होतं. मात्र तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी एक चांगला आकार देणे आणि त्यामध्ये आपल्या नॉलेज आणि एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी आपण या बॅचची रचना केली. आणि आता नुकतीच डेट जाहीर झाल्यानंतर याची फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा लॉन्च करून दिलेली आहे, ज्याची फी एकदम नगण्य आहे. त्यानंतर या बॅचच्या संदर्भामध्ये, टेस्ट सिरीजच्या संदर्भामध्ये किंवा इतर तुमचे जे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे ते प्रश्न क्लिअर करून घेण्यासाठी एक फोन या नंबरवर किंवा या नंबरवर करण्यास निश्चितपणे विसरू नका. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा हेच सांगतो की जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, एमसीक्यू सोडवा, शॉर्ट नोट्सला रिव्हिजन करा आणि सकारात्मक राहा, नकारात्मक मंडळींपासून दूर राहा. यश तुमचंच आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आजच्या या सत्रात मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.